कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बंट्या, अरे उठ ना, मला मदत कर की जरा आवरायला। अरे माकड्या, आपल्याला निघायचंय ना हितनं। हे बघ बंट्या, आपण हितनं निघालं ना तर काय बी करू शकतो रे। बघ ना आता काय परिस्थिती आली आपल्यावर, असं रस्त्यावर राहायला लागतंय, इथं मंदिरात राहायला लागतंय। बंट्या, मी काही विसरले नाही, पण आपल्याला पहिलं हितनं निघणं महत्वाचं आहे ना रे। मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय, पण आता आपल्या हातात काय राहिलं नाहीत रे गोष्टी बंट्या। अरे असं करू नको बंट्या, ऐक जरा माझं, शांत हो बाळा। हे बघ, आपण हितनं जाण्यातच भलंय बंट्या, नाही तर आज ना उद्या तो आरजी आपल्याला तुरुंगात टाकल आणि मग तर आपल्याला काहीच करता येणार नाही र। काय काय ढकललं? टाकलंय का अजून? अरे त्याची ती इच्छाच आहे, आपण रस्त्यावर तडफडून मरावं म्हणून, आणि ती आप्पीची बी तीच इच्छा आहे, म्हणून तर ती तिचा कायदा गुंडाळून बसली ना। नाही 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 बंट्या, अरे तो सरकार मारून टाकल रे आपल्याला। त्यानं स्वतःच्या पोराला इश खाऊ घातलंय, मग आपण तर कोण येतावा त्याच्यासाठी? अरे बंट्या, असं काय करतो? हे बघ, तुला नसेल तुझ्या जीवाची काळजी, पण मला तुझी काळजी आहे की नाही बाळा? हे बघ बंट्या, तुला काय झालं ना मला अजिबात सहन होणार नाही। हे बघ ना, आता त्या आप्पीनं तुझं लग्न मोडलं का नाही, पण मग मी जाऊन बसली का नाही तिच्या उराव तिथं। काय वाट लावायची? अरे बंट्या, काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा। हे बघ, हार मानण्यात पण काय वाईट नाही, पण आपण पहिलं हितनं निघलं पाहिजे। हितनं निघलो ना तरच जगू बंट्या, आणि जगलो तरच त्या आप्पीला पाणी पाजू। मग हितनं निघायला पाहिजे का नाही आपल्याला? बंट्या ऐक ना बाळा, हे बघ, मला नाही तर राहणं अजिबात सहन होत नाही। तू माझ्यासाठी तरी चल बंट्या, तुझ्यासाठी नाही पण माझ्यासाठी चल। नाही बघ, मी हात जोडते बाबा तुझ्या पुढं। उठ बरं, उठ, जाऊ आपण, उठ बंट्या, उठ ना रे, उठ 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 उठ। काय 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 वाट वाट? अरे लावू ना, त्या आप्पी नारजाची अशी वाट लावू ना ते रोज मेले पाहिजेत बघ। ही मनी कधीच काही इसरत नाही ना। अख्ख्या जिल्ह्यानं त्या आप्पीच्या तोंडाला काळ फासलं ना तर बघच, आणि त्या आरजाच्या तोंडात शान घातलं तर कधी करू सगळं करू बघ, येळ आल्यावर सगळं करू बंट्या, पण पहिलं आपण निघू नाही येत ना बाळा, खरंच निघू। आपण आता नाही ना गेलो तर आपल्याला कधीच जाता येणार नाही र। हे बघ, आपण जाऊ, मग चांगली राहायला जागा बघू, आणि मग शांतपणे त्यांचा काटा कसा काढायचा आहे ना ते बघू आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपला का? टुकुर मुकुर बघतोय। वाऱ्याने काही त्रास नाही ना? काही नाही होणार। आणि डॉक्टर म्हणलेत ना, आपला अमोल लढाऊ आहे, लढाऊ आहे ना। एकदम तुझ्यासारखा, आपल्यासारखं, तुझ्यासारखा, आपल्यासारखं, आपे तुझ्यासारखा। माझ्यापेक्षा लय खमकी आहेस तू। मी सगळं हारलो असताना, तुला कोण सपोर्टला नसताना भेटलीस तू, अक्षरशः भेटलीस परिस्थिती बरोबर। मला नसतं जमलंय। अरे सतत का बोलतोय ते? कारण तू एकटीने लावून धरलंस ना, म्हणून आम्हाला आपल्या कुशीत आता, नाही तर पोरगं डोळ्यासमोर वाढलं असतं घरात, आणि आयुष्यभर आपण बाळ गेलं म्हणून रडत बसलो असतो। मला कल्पना करूनच कसं तरी होतं रे अर्जुन। म्हणून म्हणतोय मी आप्पे,
ह्या एका गोष्टीसाठी ना आयुष्यभर थँक्यू म्हणायला तयार आहे मी तुला. काय करतोयस तू? काय आपे जे आहे ते आहे ग. अरे काय झालं? आपे मला ना कधी कधी वाटतं की काय वाटतं? झोपला का खेळतोय. अर्जुन बोल की. आपे मला असं वाटतं की ना आईच्या वेळेला तू पाहिजे होतीस. तू वाचवलं असतंच आई. आईचं असं अचानक जाणं आहे ना मला नाही कसं होत. माझ्या काळजाला झालेली ना जखम अशी खोल. एवढी वर्ष झाली त्या गोष्टीला खपलीच दाराना. वली ती वलीचे. त्यात हे बाळाचं कळलं होतं. का खचून गेलो होतो मी, ढासळून गेलो होतो अर्जुन, माहिती. अरे तू हे आपे सॉरी 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 सॉरी. मी इथं तुला घेऊन आलो तुला भारी वाटावं म्हणून. आणि हे काहीतरी बोलत बसलोय. असं नाही. मला हे ऐकून पण भारीच वाटले. आणि आपे तुझ्या मनात आत्ता काय चाललंय मला कळतंय. जोपर्यंत हे मनी संकल्प जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत तुला टेन्शन वाटत राहणार. बरोबर ना. नको टेन्शन घेऊ. आता माझा निर्णय मी घेतलाय. त्यांना उद्याच्या उद्या तुरुंगात टाकणार आहे. उद्या? हो उद्याच. हे संकल्प आज जे काय वागलं ना त्यावरून मला फिक्स झाले. हे दोघं सुधारण्यातले नाहीत. ते तर आहेत. त्यामुळे तू अजिबात काळजी करायची नाही. आता इथून पुढे एकदम मस्त राहायचं भारी. डॉक्टरने काय सांगितलेलं? अर्जुन अपर्णाची काळजी घे. त्यामुळे मी तुझी काळजी घेणार इथून पुढे. एकदम मस्त राहायचं. हे बघ सगळं भारी झालेलं आहे. सगळं म्हणजे एकदम सगळं भारी झालंय. आपले डॉक्टर काय म्हणले होते? आत्ता बाळाला तुझी गरज आहे. तुझ्या दुधाची गरज आहे. आपली तशीच आहे ना ह्या अर्जुनला पण तुझी गरज आहे. आपल्या घराला पण आप्पीची गरज आहे. त्यामुळे तू एकदम ओके राहायचं मस्त. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. हा. आणि हे बघ आता मागचं सगळं संपलंय. आता एकदम भारी झालंय सगळं. एकदम चांगलं झालंय. मधल्या काळात मी चुकत होतो म्हणत होतो नियती बियती काय. हा असती आहे नियती आहे. आणि एक सांगू का आप्पे तुला आईनी पाठवलंय तुला माझ्या आयुष्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग तुमची मैत्री कुठली? ओके सो मी स्टार्ट करते. ओके ओके. सगळं शेवटचं होतं ना. नाही बरोबर तुम्हीच सुरुवात करायची. सो आम्ही मुंबई ड्युटी फ्री इंटरनॅशनल एअरपोर्टला नोकरी करतो. येस अच्छा, तिथे असता तुम्ही. येस. मी आणि प्राजक्ता मार्केटिंग डिपार्टमेंट मधून आहोत आणि बाकीचे आपापलं सांगतील. मी फायनान्स डिपार्टमेंट मध्ये आहे. मी सेल्स डिपार्टमेंट मध्ये आहे. मी ऍडमिन आहे सर. ऍडमिन मी सेल्स मध्ये. मग तुम्ही सगळ्या मुंबई एअरपोर्टलाच असता. हो. ह्याही सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या माऊलींना आपण या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये भेटत आहोत. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी म्हणजे सासू सासरे, हस्बंड आणि माझी मुलगी. माझे सासरे मंत्रालयात होते. नोकरी हा, करायची. नोकरी करायचे. आता ते रिटायर्ड आहेत. सासूची प्री प्रायमरी स्कूल आहे अरे वा, कुठे आहे ती? गोरेगावलाच. गोरेगाव. आणि मिस्टर? मिस्टर पण एअरपोर्टलाच कामाला आहेत. सेम फर्म मध्ये ड्युटी फ्री. तुमच्याचकडे आहे. पण ही ड्युटी फ्री झाली कशी? मग त्यांची ड्युटी फ्री नसेल. तो आमचा मित्र होता, हिचा नवरा. ही फ्री मध्ये भेटली आम्हाला, मग आमची मैत्रीण झाली. कसं काय कसं काय? मी परफ्यूम सेक्शन मध्ये होते, ते लिकर सेक्शन मध्ये होते. लिकर आणि परफ्यूम. अरे वा, चांगलं आहे. पण दोन्ही ऑपोजिट आहे ना. अपोजिट आहे, अपोजिट आहे. मग झालं कशी सुरुवात? ते माझ्या फ्रेंडचे फ्रेंड होते. असू सो दे. त्याच्यामुळे मग आमची बोलणं सुरू झालं आणि त्याच्यानंतर लगेच लग्न वगैरे फिक्स झालं. तिथेच? नाही, मग घरच्यांना सांगितलं आणि लगेच मग लग्न फिक्स पण झालं. हे किती वर्ष परफ्यूम सुरू? हार्डली 1 month. बघा, आणि संसाराचा सुगंध दरवळतोय आता. आपलं कसं काय? माझ्या सासरी जॉईंट फॅमिली आहे. तर सासू सासरे दीर जावई आम्ही सगळे आहोत. आणि मिस्टर माझे IT मध्ये आहेत. आणि तुमचं जमलं कसं? आमचं जमलं म्हणजे आमचं म्युच्युअल फ्रेंड थ्रू जमलं. म्हणजे अरेंज बघा कम बघा, म्युच्युअल फ्रेंड, तुमचंही म्युच्युअल फ्रेंड. सो असं झालं की मी फ्रेंड्स बरोबर गेलेले ट्रिपला. तर तिथे फ्रेंडनी ट्रिप कुठे होती?
ट्रिप आमची अशीच कर्जतला वगैरे म्हणजे जवळ होती जवळ, ना, जवळ, एक yes, तासात जवळ. दीड तासाचा प्रवास हा हा. तर कर्जतला होती तर म्हणजे तेव्हा मी लग्नासाठी बघत होती स्थळं, म्हणजे माझी फॅमिली बघत म्हणून होती. पिकनिकला जातो म्हणजे येस सो त्याच्यानंतर मग ती म्हणाली की अरे माझ्या ऑफिसमध्ये एक आहे मुलगा, तो पण बघतोय, तर तुम्ही बघा एकमेकांशी बोला. सो बोललो, भेटलो आणि देन हे कुठे पिकनिकला नाही 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 नंतर एकमेकांचे नंबर्स एक्सचेंज करून मग तशी ओळख म्हणजे लव्ह वाढली. मॅरेजच आहे ना. हा म्हणजे मला ते कन्फ्युज होतं की अरेंज आहे का नक्की लव्ह. अरे, अजून confused. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 7 वर्ष झाली. मग मला सांगा हे लव्ह आहे ना. म्हणजे असं नाही की आधीपासूनच भेटत होतो किंवा बोलत होतो, म्हणजे लग्नासाठीच भेटलो असं झालं ते. पण तुम्हीच ठरवून केलं ना दोघांनी हो मिळून. हो येस येस. मग लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. ओके. आज शिक्कामोर्तब म्हणजे झालं. आजच करून टाका. कालपर्यंत कन्फ्युजन होतं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. आज होम मिनिस्टर मध्ये लव्ह मॅरेज यावर शिक्कामोर्तब झालं. चला बरं झालं तुमच्या निमित्ताने एक शिक्कामोर्तब झालं. हो की नाही Yes, yes. केलं ह्यानी आणि शिक्कामोर्तब नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. आपण कसे माझ्या घरी सासू सासरे, माझे मिस्टर, माझा लहान मुलगा तुमचं आणि आता एक्सप्रेशन कसे होते माहितीये का बोलताना. माझ्या घरी नंतर जो पॉज घेतला गाळलेल्या जागा भरायच्याच झाल्या. तर माझ्या घरी जीव मुठीत धरून बसलेले सासू सासरे आहेत. अच्छा. आम्ही 5 जण आहोत. माझे मिस्टर फायनान्समध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत आणि आमचं बालपणीचं प्रेम आहे. अरे देवा. हे कुठल्या दुकानात म्हणजे हे कुठे आमच्या होता राहायला एरियामध्येच, तुम्ही? गोरेगावमध्ये. गोरेगाव मध्ये. तुमची शाळा ऍक्च्युली कुठली? शाळेतलं प्रेम आमचं गुरुकुल विद्यालय. गुरुकुल गुरुकृपा सगळं बरं चाललंय. तुमचं कसं काय गुरुकुल हा, कितवीत होते? 10वीत. हा, मग काय मला ते आवडायचे, मग मीच त्यांना म्हटलं, मग ते हा म्हणाले. का आवडायचे शाळेत असताना? असे म्हणजे खूप हुशार होते, दिसायला पण छान होते आहेत आणि खूप म्हणजे स्पोर्ट्स मध्ये पण चांगले होते, अभ्यासामध्ये पण चांगले होते. मग तुम्ही प्रपोज केलं 10वीत असताना तेव्हा ते काय म्हणाले? हो. नाही म्हणाले नाही म्हणाले, कारण ते हुशार होते ना, अभ्यासू होते. मग नंतर थोडा टाइम घेऊन ते हा मग म्हणाले. हुशारी गेली कधी त्यांची? जेव्हा मी मागे लागले तेव्हा किती महिने फॉलोअप केला? 2 आठवडे. हो. हो, मग नंतर मी इग्नोर केलं ना, मध्ये हा म्हणाले. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली. या 5 वर्षात आता कुणाची हुशारी जास्त आहे? ते खूप शांत आहेत आणि मीच थोडी आगाव आहे. नमस्कार. सो माझ्या घरी मी, माझे हस्बंड आणि माझी एक 4.5 वर्षाची मुलगी, आम्ही असे राहतो पवईला. माझे मिस्टर कस्टम्समध्ये आहेत, कस्टम सुप्रिटेंडेंट आहेत आणि आम्ही येस एअरपोर्टलाच भेटलो आहोत आणि माझ्या बॉस थ्रू भेटलो आहोत. सो आशिषची पोस्टिंग माझ्या मिस्टरांची ड्युटी फ्रीला होती. एक ऑफिसर नेहमी असतो ड्युटी फ्रीवर वॉच ठेवायला. सो ते ड्युटी फ्रीवर वॉच ठेवायला आले होते. येस, तर माझ्या बॉस, आमचं एक काम होतं कस्टम रिलेटेड, तर माझा बॉस मला म्हणाला, खडूस बॉस ऑफिसर आलाय आय कोमल, अभी इस बार ये काम नहीं करना है. तर मला तो खडूस ऑफिसर बघायचा होता आणि मी त्याला जाऊन टॉक करून मीच गेले आतमध्ये. आणि येस, तर पहिल्या नजरेतच मी अशी तोंड खोलू शकले नाही त्याच्यासमोर. आणि मग आमच्या असं चहावर गप्पा झाल्या, कुठे राहता काय. सो तो कस्टम क्वार्टर्सला राहायचे भांडूपला आणि लकीली मीही भांडूपमध्ये राहायचे. तर मग त्यांनी मला विचारलं की मी तुला ड्रॉप करू शकतो आज, म्हणजे तेव्हा अजून गप्पा होतील. मग आमचं ते 3-4 दिवस पिकअप आणि ड्रॉप इतकं झालं आणि मला ते कळलेलं की ह्याला मी आवडते, मी बॉम्ब टाकू शकते. सो येस, मी प्रपोज केलं त्याला आणि त्याचं होतं पहिला की मला थोडा विचार करू दे, पण त्याला महाराष्ट्रीयन मुलगीच हवी होती कारण की तो भरपूर वर्ष महाराष्ट्रामध्ये राहत होता, मुंबईमध्ये, आणि त्याला असं वाटतं मराठी मुली थोड्या डेअरिंगवाल्या असतात. आता काय ढाल घेऊन बसले? हा, घरी तसंच समजा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
मॅडम काय बरं झालं भेटलं. तुमचे बॉस कुठे आहेत? ते किचन मध्ये शेफची शाळा घेत आहेत. ओके. अहो तुम्ही कुठे चाललात? तुमच्या बॉसची शाळा घ्या. अहो नाही 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 नाही, सरांच्या परवानगीशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही. माझ्याशी लग्न करणारी अनाऊन्स करताना माझी परवानगी घेतली होती का? तर माझा विश्वासघात केला आणि आता मलाच जायला परवानगी नाही. पण एक मिनिट, तुम्ही हायपर का होताय? डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. गुड. आता बरं वाटते. मॅडम आता आग लागली असती ना, तुम्हाला काही दिसत नाही का? पाणी टाकायचं पटकन. तू इथे का आली आहेस? हा विश्वा, तिला आत कोणी सोडलं? तुला सांगितलं होतं ना कोणा आत सोडायचं नाही म्हणून. वाय बी कम हिअर? सॉरी सर, हे शट अप. अँड यू, पण तू काय तुझा मूर्खपणा इथे दाखवायला आली आहेस? आउट, आउट नाव, आउट. नमस्कार. मोहित्यांचे भावी जावई बापू आलेत बरं का. साळुंखे साहेब, काल लीलाचं ते ना घड्याळ बंद पडलं तिचं, तर त्याच्यात बॅटरी घालायला ती बाजारात गेली. हा, तुम्ही कसं काय इथे येणं केलं? लग्नाचा बस्ता बांधायचा आहे. त्याआधी लीलाला देवळात घेऊन जाईन म्हणतोय. एक महत्वाचं काम आहे, तेवढं आटपून येतो. तोपर्यंत तुम्ही लीलाला देवळात घेऊन पोहोचा. अगं पण काली लीला पोचेल ना, वेळेवरती पोचेल. ती काही माझ्या शब्दाबाहेर नाही. वा 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 वा, छान, खूप गोड बातमी दिली तर तुम्ही. थांबा थांबा थांबा, आलेच. घ्या. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लीलाला वेळेत मंदिरात घेऊन या. हा, हो, साळुंखेला वाट बघायला आवडत नाही. पोचू वेळेवर पोचू. हा, या येतो. या हा, या. कालिंदी, काल एजीने आपल्या लीलाचं नाव घेतलं म्हणून देवासाठी केलेली खीर साळुंखेला खायला घातलीस. कालिंदी, तू कुठल्या थराला जातेस? तुझं तुला कळतंय का? तुझं मन तुला खात नाही. एक मिनिट, म्हणजे मी नेमकं काय करायला हवं होतं? त्यांना सांगून टाकायला हवं होतं का की लीलाचं एजंटशी लग्न ठरलंय? जिवंत जाळलं असतं त्या माणसाने. आणि समजा गेला बाजार, आपण त्यांना सांगितलंच असतं की लीलाचं लग्न आता ठरलंय, आणि तो साळुंखेही म्हणाला असता, बरं ठीक आहे, मग नका लावू तुमच्या लीलाचं लग्न माझ्याशी, काढा 25 लाख. मग काय केलं असतं? एजंट कडून पैसे मागून आणणार आहात का? जमेल का तुम्हाला? नाही ना, मग काही काळजी करू नका. ते बघा, खरं बोलण्याची पण योग्य वेळ यावी लागते. तुमची वेळ आली ना की तुम्हालाही हरिश्चंद्र बनण्याची संधी देईन, नक्की. मला सांग, खरं सांगू. चांदीचं नाणं.
कालिंदी चांदीत चांदी ग बाई तुझी. बाप्पा बाप्पाच पावलाय मला. बाप्पा तू दरवेळेला अशी धांदवट असतेस का? तुला काय झालं असतं म्हणजे कोणी सांगेल तुला किचन मध्ये यायला? प्रश्न तुम्ही मला नाही, मी तुम्हाला विचारायला हवा. आणि मी तर फक्त तुमच्या किचन मध्ये आले. तुम्ही तर माझ्या अख्ख्या आयुष्यात घुसून बसलात. त्याचं काय तुम्हाला अजून कळत नाहीये का? मी अत्यंत वेंधळी, धांदरट आणि धडपडी मुलगी आहे. आणि तुम्ही असे मिस्टर परफेक्ट, तुम्ही तुम्हाला सूट होईल अशी मुलगी का नाही निवडलीत? किती वेळा तुम्हाला सांगितलं मी की चुप. आर यू क्रेझी? का दुखलं नाही? दुखलं असेल ना तर बरंच झालं. निदान आता तरी तुम्हाला कळेल की लोकांना त्रास होतो ना तेव्हा कसं वाटतं. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये तरी कशाला माझ्या मागे लागलात? लग्न करताना दोघांची इच्छा असावी लागते. इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला की समोरच्याला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणंच नाहीये तुमचं? हे बघ, लग्न करून तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. बघ. तुम्ही माझी मदत कराल आणि त्याच्या बदल्यात मी तुमची एक गोष्ट ऐकेन असं वचन दिलं होतं मी तुम्हाला. मी तुमच्याशी लग्न करेन असं कधी म्हटलं नव्हतं. तुम्ही माझ्या वचनाचा गैरफायदा घेताय. असो, तुम्ही तुमचा शब्द पाळलात ना, आता मीही माझा शब्द पाळेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवी आई, तुम्ही इथं का थांबलात? हा, तुम्ही जा. तुम्ही माझ्या समोर थांबू नका, नाहीतर तुम्हाला मी टाळ येईल. तुम्ही जा तुम्ही जा. मी इथं आले ते माझ्या बासाठी आले, माझ्या देवी आईंसाठी आले. आईची माया कधी बी नाही बघितली मी, म्हणून म्हणलं की इथं येऊ, देवी आईंची सेवा करू, बाची सेवा करू. माझा जर का जीव गेला असता तर माझ्या बाचं काय झालं असतं? माझ्या गणूचं काय झालं? मी बाला नाही खुश ठेवू शकत, मी बाला नाही सुखी ठेवू शकत. मला अक्कलच नाही. येडी आहे मी, अक्कल नाही मला. मी कुणाला मी कधीच नाही सुखी ठेवू शकत. मी आता काय करू? मी काय करू? मला काय बी सुचना झालंय. मला लई रडू येत आहे. असं ना धाय मोकळून राहावंसं वाटतंय. पण मी माझ्या बासमोर नाही रडू शकत. माझी आई असते ना तर आईचं पदर धरून रडले असते मी. तिच्या समोर मन मोकळं केलं असतं.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माफ कर सुमन, तू विश्वासानं तुझी पोर माझ्याकडे सोडून गेलीस, पर मी विश्वासघात केला तुझा. बाप म्हणून कमी पडलो मी. आदित्य बाबा, आदित्य बाबा, मी ते मामा 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 मी समजू शकतो. आदित्य बाबा, तुम्ही हरलेला बाप पहिल्यांदा बघितला असेल ना मामा. काचेच्या गोळ्याला जसं जपतात ना, तसं माझ्या पारूला मी जपलं. पण आज त्या काचेला तडा गेला हो. तडा तडा. मामा मामा मी तुमच्या भावना समजू शकतो, पण तुम्ही खूप चुकीचं उदाहरण देताय मामा. काचेला तडा गेला म्हणजे काचेचं आयुष्य संपत नसतं. दुर्दैवाने आपल्याकडे स्त्रीची आबरू, तिची इज्जत हिला काचेची उपमा देतात. तिला तडा गेला म्हणजे खूप मोठं काहीतरी नुकसान झालं आहे ना. पण मी या दृष्टिकोनातून बघतच नाही, या नजरेने मी बघतच नाही मामा. काचेच्या ऐवजी एखाद्या पानावर पडलेलं दवाचं थेंब म्हणेन मी. कुणी त्या पानाला हात लावला तर ते पाण्याचं थेंब फार त्या पानावरून सरकेल, पण ते पुन्हा मातीत मिसळून त्याची वाफ बनवून पावसाच्या सरी बरोबर पुन्हा कोसळेल. आदित्य बाबा, मी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले. मी वयानं आणि अनुभवानं मोठा आहे तुमच्यापेक्षा. पण तुम्ही आता जे बोललात ना, जे शब्द वापरलेत ना, त्यामुळं तुम्ही माझ्या मनात लय मोठे झालात. मामा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आता सर्व विधी चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत. मग आता येता एकमेकांना अंगठी घालू दे. हा घातलीच पाहिजे ना आता अंगठी. चाल चला अहो, घेणार ना. माझं सोडून सगळ्या जगाचं लग्न करा तुम्ही. आधी मुलाने मुलीला अंगठी घालायची. पहाटे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही असं बाहेर का निघून आलात? चला आत. वसुंधराच्या घरच्यांना काय वाटेल? दादा प्लीज चल ना रे आत. अरे तूच म्हणतोस ना मला नेहमी की आपल्या आधी इतरांचा विचार करायला हवा, मग तू का असं करतोयस? चल ना प्लीज. भाऊजी, असं साखरपुड्यातनं नवरदेवानं उठून निघून येणं चांगला संकेत नाहीये भाऊजी. चला आज सगळे टेन्शन मध्ये असतील. भाऊजी, माझी चेन त्या बाईच्या गळ्यात होती. माझी चेन तिच्या गळ्यात कशी गेली? भाऊजी, बाई काय म्हणताय? ती तुमची होणारी बायको आहे आता. साखरपुडा झालाय तुमचा. वहिनी, ती चेन माझी नव्हती, माझ्या हिराची होती. तिने दिली होती मला तिची शेवटची आठवण. हो हो, इरा तुमची बायकोच होती ना. आता वसुंधरा तुमची होणारी बायको आहे. मग तिने ती चेन गळ्यात घातली तर काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुम्ही माझ्या अप्रोक्ष माझी आणि इराची शेवटची आठवण तिला देऊन टाकली. नाही भाऊजी, आम्ही नाही दिलीये. मग ती चेन तिच्या गळ्यात गेलीच कशी? उडत. माधवराव, नाही काळजी करू नका सुंदर भाऊ. वसुंधरा, तुला कल्पना असेलच, तुम्हा दोघांसाठी हा प्रवास काही सोपा नाही. माधवराव, आकाशराव येतील ना परत? हो हो. बरं झालं घरी नाही थांबले, नाहीतर हा ड्रामा मिस केला असता ना मी. मी आहे ना. अरे देवा, काय करायचं आता? तुम्हाला सांगते सुधीर भाऊ, म्हणजे माहिती नसेल ना तुम्हाला म्हणून सांगते बरं का. आमच्या आकाशचं ना एकदा डोकं फिरलं ना की कोणीच समजावून सांगू शकत नाही त्याला. तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोलते मी. अवघड आहे ग बाई, आता काय पाहिजे ना. नातं जोडलं जाणार आहे तिच्याशी, तुला कळलं बरोबर आहे आत्या. तुला बाहेर जाऊन बोलूया आपण बाहेर जाऊन बोलू प्लीज. आकाश, आजचं म्हणून माझी चेन नाही. आकाश, आता मला एक शब्द ऐकायचा नाही. ते मला माहिती आहे
मला माहितीये तुझ्या मनात खूप शंका कुशंका आहेत, पण आता नाही, सगळं साखरपुड्यानंतर. तू वसुंधरा आणि तिच्या घरच्यांचा अपमान केल्यास हे तुला कळतंय का? हा? अरे दुसऱ्यांचा जीव टांगणीला लावून आपल्या शंकांचं समाधान करत बसणं हे आपल्या घरचे संस्कार नाहीत ना. हे बघ, आज चल, त्यांची माफी माग आणि साखरपुडा पूर्ण कर. आकाश, माझा शब्द पडू देऊ नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. संयम संयम संयम, सतत हात जप करत आले मी, पण आता बास. अन्याय होतोय आणि तू फक्त बघत बसलीयस. जर हाच तुझा न्याय असेल आणि हीच तुझी इच्छा असेल तर मला नाही लढायचं हे युद्ध. माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्यांच्यावर वार केला, पण त्यांना काहीच झालं नाही. विरोचक मरत नाही, ही कसली नियती. मी वध करून सुद्धा विरोचक परत जिवंत कसा होऊ शकतो? तुझ्या नियतीमध्ये माझ्या कुटुंबाचं सुख लिहिलंच नाहीये का? माझं कुटुंब सतत विरोचकाच्या दहशतीखाली वावरतंय. त्यांना त्रास होतोय, सहन करावं लागतंय. का? यांची काय चूक आहे? लोकांच्या वेदना कमी व्हाव्यात, संकट टळावीत म्हणून तुम्हाला वरदान दिलंस ना. मग हे असं का होतंय? माझ्या कुटुंबाच्या वाट्याला काही भोग असतील तर ते मला दे. पण माझ्या कुटुंबाला काही त्रास होता कामा नये. आज अद्वैत साहेबांवर दोनदा हल्ले झाले, एकदा अस्तिकाकडून, एकदा विरोचकाकडून. विरोचकांनी त्यांना चिरण्याची भाषा केली. का? कारण अद्वैत साहेबांनी त्रेतायुगात तुला मदत केली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते तुझ्या बाजूने लढले. त्याचं असं फळ देतेस तू त्यांना? आई, माझ्या जीवात काही बरं वाईट झालं ना तर चालेल आई, पण माझ्या कुंकवाला धक्का लागता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचक अमर असूच शकत नाही. मग तरी असं का झालं? देवी आईने असं होऊच कसं दिलं आत्या? विरोचक मेला होता ना, मग तो परत जिवंत कसा होऊ शकतो? नेत्रा, हे बघ, हे खरंच खूप मोठं कोड आहे, पण असं खचून कसं चालेल? मग काय करायचं साहेब? हे सगळं ना खचण्या पलीकडे गेलंय. मित्रा, तुला होणारा त्रास कळतोय मला, तुझी तगमगही कळते आणि आजच्या सारखी संधी पुन्हा येणार नाही हेही कळतंय. पण म्हणून असा धीर सोडायचा? तू असा धीर सोडलास तर घरच्यांनी कुणाकडे बघायचंय?
आत्या आतापर्यंत आपण सगळं संयमानेच घेतलंय ना, मग तरी देवी आईने आज असं नेत्रा, तूच म्हणतेस ना, जे काही होतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होतं. नेत्रा, देवी आईने विरोचकाचा वध कसा करायचा हे सुद्धा ठरवलं असेल. आणि नेत्रा, हे बघ, तू लढतेस आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. पण नेत्रा, तूच असं धीर सोडलंस तर बाकीचे सगळेच खचून जातील. नेत्रा, तू स्ट्रॉंग राहणं या घरासाठी खरंच खूप मॅटर करतं. नेत्रा, एक गोष्ट नीट लक्षात घे, वाईटावर विजय मिळवणं कठीण असतं. अगं, सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि ही तर देवी आई आणि विरोचकामधलं युद्ध आहे. पुराणात सुद्धा अशा अनेक दुष्ट शक्ती होत्या ज्यांना हरवणं देवांना कठीण झालं होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कंस, रावण, त्यांना असं सहजासहजी हरवणं देवांना शक्य नव्हतं. पण अशा दुष्ट शक्ती जेव्हा स्वतःला अमर समजायला लागतात तेव्हाच त्यांच्या अंताची सुरुवात झालेली असते. तू विरोचकाला नेहमी सांगतेस ना की देवी आईची आज्ञा झाली की मग मी तुझा वध करेन. आज तू विरोचकावर जो वार केलास तो तू तुझ्या मनाने केलास, देवी आईची आज्ञा नव्हती ती. नाही, मला मान्य आहे ना की तिने अद्वैतवर हल्ला केला, पण एक गोष्ट लक्षात घे, ज्या गोष्टी घडतात ना त्या देवी आईने ठरवल्याप्रमाणेच घडतात. आता अस्तिकाचंच बघ ना, अद्वैतने अस्तिकाचा वापर करून घेतला आणि तिला खरंच असं वाटायला लागलं की दुर्मदला विरोचकाने मारलाय. कदाचित तेच सत्य असेल आणि म्हणून आपल्याला इतका वेळ मिळाला असेल. वाटतंय मला आज माझा संयम सुटला. पण काय करू मी, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे. नेत्रा, पण संयम ठेवावाच लागेल ना. नेत्रा, आपण अजूनही पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल काही माहिती मिळेल का ते बघतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मा, हार कसं वाटता? सुंदर आहो द्यायचे. काय या सगळं काय? हा दागिने कशात काढलं? रघुनाथा, माझी जी काय हाऊस मौज होती ना ती मी सगळी केलंय. आता दागिने घालून नका खय मिरवूचा. त्या सगळा ना माझ्या निशी जायचे. कशा घ्या सगळा? हे सगळे दागिने तुमच्याकडेच राहू द्या. अगं, असं काय करतो? माझी नातवंडा, तुम्ही सगळे ह्याच माझा खरा सोना असा. आपला गोकुळासारखा भरलेला एकत्र कुटुंब ना, तीच माझी श्रीमंती असा. आता निशीचा लगीन झाल्यावर तहायच राहणार होता ना, तेव्हा ह्या गोष्टींचा तितकं विचार केलाय नाही मी. वाटीत रवला काय किंवा ताटात सांडला काय फरक पडता? पण आता गोष्टी वेगळे असत. आता निशी परक्याकडे जाता हा. त्यातून काय हा रघुनाथा, तिकडची माणसं असत तालेवर, त्यांच्या तुलनेत आपला पडदा खाली झुकाक नको ना. तेव्हा निशी भरपूर सोना घालूया. त्यांच्याकडची लोकांना बघत रवा होई. आहे त्यांची श्रीमंती बघून आपण आपली लेख देत नाही आहे, त्यांच्या मुलाचे गुण बघून आपल्या लेखीला दिलेला हा. आणि आपली निशी सुद्धा 100 नंबरी सोना हा. जिकडे जायत तिकडे आनंद आण. हा सगळा खरा असा रे, पण लोकांना फार सोना किती पिवळा हा ताच बघतो. मग 4 चौघात आपली मान ताट रवा होई की नाही हा? आणि माझ्या नातीक सोना मी देतोय,
तेव्हा तुम्ही नाही म्हणाय तो प्रश्नच खय येत हा. बर बर तुका काय जे करूच असं ते कर. द्यायचे आणि तुमचा आशीर्वादच निशीसाठी लाख मोलाचं हा. अगं तो तर देतलच, पण त्याच्यासोबत ना ह्या सगळा सोना माझी इच्छा ना पडा. वा वा या सगळ्या तू निश्चित देणारच होय तर. मग माझ्या श्रीनूच्या बायको काय देणार? काय करायचा तिने? या घरात काय लंकेची पार्वती बनून फिरायचा काय? आहे काय हो तुझं भाव? हा, एकाच एक दुसऱ्याच एक, बरो हा तुझा न्याय. काय रे दादा, तू का तरी पटता काय? या बघ, त्याला पटून दे नाही तर नाही पटून दे, पण तू हाय कशा केलंस? मी इकडे इलय नसतंय तर ह्या सगळ्या मागा कसा कळला असता? मी काय म्हणताय, ह्या सगळ्या कशा? बाकीचे सगळे पण दागिने तू निश्चित दे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमाताई आज उपवास आहे ना तुमचा? खिचडी करू तुमच्यासाठी की मुगाची पेज करू? ती आवडते ना तुम्हाला? अगो पंचपक्वान्न कर, पंचपक्वान्न. लालिताई तुम्ही? होय अगो, त्या उमाचीच काळजी करा सगळ्यांनी. उमा उमा उमा, उमाने ह्या केल्यात, उमाने त्या केल्यात. काय झालं लालिताई, कशाला चिडताय एवढ्या? अगो तुझी काळजी वाटता ना माका म्हणून चिडतोय. माझी काळजी वाटते तुम्हाला? अगो अगो तू का तुझी काळजी नाही ना म्हणून माका तुझी काळजी करूचा लागता. नाही, मला काही कळलं नाही. अगो निशीचा सासर तालेवर हा म्हणून तुझी सासू सगळे दागिने काढून निशीक देऊक बसली हा. काय? हा अगो उमा समोर सगळे दागिने पसरून बसलेली हा. हे बघ माका सांग, निशीचो घो इतको श्रीमंत हा, मग ते का आपल्या घरचे पण दागिने कशाक देऊक वये? हा, तुझ्या डुगूच्या बायकोसाठी दागिने नको ठेवू काय? हा, पण मी हा बोलूक गेलंय तर आयनी माका खोलीतून बाहेर हाकलून दिलं. मी तुका सांगतोय मंजू, असे डोळे झाकून राहू नकोस. अगो त्या बंधूने आधीच दादाच्या प्रेमाची झापडं लावून घेतली आहे डोळ्यावर. अगो तू तरी शहाणा हो. मी काय किती झाला ना तरी परकाच असय. आईने आता कसं माका खोलीतून बाहेर काढला तसं घरातून पण बाहेर काढेल मागच्या सारखा. पण तू सावध राहा बाय, नाहीतर तुझ्या डुग्गूचा भवितव्य ना माका अंधारात दिसता. काय गो, कळता ना मी काय बोलताय ता? नाही नाही नाही, असं काही नाही होणार. बघ बाय, तू का सावध करूचं माझं काम होता तर आम्ही केलंय, बाकी तुझी मर्जी. हा, इतके दिवस माझ्या मनात जी भीती होती ती आज लालिताईंनी पण बोलून दाखवली. त्या म्हणतात तसं खरंच झालं तर? कॉफी. ओ थँक्यू. वेलकम. निशी, तुझा पेपर कसा गेला? एकदम छान गेला. आणि आई थँक्यू. का? अहो तुम्ही मला किती मदत केली, मला नोट्स काढून दिल्या, माझं कामच एकदम सोपं झालं. मेघना, तुमने अपनी स्टडीज के टाइम में भी इतने अच्छे नोट्स निकाले थे क्या? पण हे फक्त नोट्समुळे नाही झालं, माझी सोनी तितकीच हुशार आहे. देख लो नीरज, इन सास बहू के प्यार में हम पर कोई ध्यान नहीं देने वाला. आता आम्हा दोघींची चांगली फ्रेंडशिप झाली आहे. हो, घे बस ना. हो. निशी, तुझी परीक्षा संपल्यानंतर ना तू आणि मी फक्त आपण दोघीच शॉपिंग साठी मुंबईला जाऊया आणि तुझ्या आवडीचं शॉपिंग करूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रज्ञाशक्ती स्पर्धेला आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. नेहमीसारखी ही स्पर्धा चुरशीची झाली. विशेषतः अक्षरा सूर्यवंशी आणि चंचला विचारे यांच्यात विशेष चुरस झाली आणि त्यात चंचला विचारे अहो थांबा जरा, थोडं ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय? जिंकली मी. ट्रॉफी आणा. नाही म्हणजे आम्हालाही वाटत होतं तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या भाची आहात, तुम्हीच जिंकाल. जिंकलीच मम्मी. नाही काळजी करू नका, बक्षीस तुमच्याच घरी आले. जरी भुवनेश्वरी मॅडमच्या भाचीने हे बक्षीस नसलं जिंकलं तरी भुवनेश्वरी मॅडमच्या सुनेने हे बक्षीस जिंकलं. या वर्षीच्या प्रज्ञाशक्ती स्पर्धेच्या अवॉर्ड विनर आहेत अक्षरा सूर्यवंशी. शांत राहा. कसं काय शक्य आहे? स्पर्धा मी जिंकले. मम्मी मी तुला सांगते, पहिल्या राऊंड मध्ये तिनं मला पायात पाय घालून पाडलं. ते नाही दिसलं तुम्हाला? मी तुला सांगते ना, समजा खोटं आहे. मी जिंकले. आम्ही सगळं पाहिलंय, कोण कोणाच्या पायात पाय घालत होते सगळं आम्हाला दिसलंय. तुम्ही डिस्क्वालिफाय झालात. म्हणीचं काय? मी लिहिलंय म्हणी. समजा म्हणी लिहिलं, फक्त एक शेवटची काहीतरी ती राहिली होती, पण मी समजा बरोबर म्हणी लिहिल्या, त्यामुळं मी जिंकलेली आहे. अहो पण 2च म्हणी बरोबर लिहिल्या होत्या, बाकीच्या सगळ्या चुकल्या. तू या दिला नाहीस तिला लिहायला. कसं खोटं बोलती? चुकल्यात म्हणून. मम्मी माझ्या म्हणी कसं चुकू शकतात? नाही चुकल्या. अक्षरा सूर्यवंशी यांनी सर्वच म्हणी बरोबर लिहिल्या, त्यामुळे ती फेरी त्याच जिंकल्या. आणि शेवटचा प्रश्न फालतू प्रश्न विचारलेला मम्मी. पोट बुडाली तर? अगं असं कधी होतंय का? आणि समजा बुडाली पोट तर मग काय? माणूस प्रत्येकाला स्वतःचा विचार करतोय. मी स्वतःचा विचार केला म्हणून मी पोटी पहिली चढली, त्या हेलिकॉप्टर मध्ये पहिली चढली. माझं बरोबर आहे, तुम्ही चुकीचा विचारताय. होय बरोबर आहे चंचीचं. हिचं उत्तर चुकलंय असं कुठं असतंय? वय समजा ना आधी पाठवते स्वतः नंतर राहती. नाही, तो हायपोथेटिकल प्रश्न होता. काय असतं ती? अहो म्हणजे गृहीतकावर आधारित प्रश्न होता तो. खरा नव्हता ना, त्याचं उत्तरही तसंच अपेक्षित होतं. त्यातून तुमची विचार करण्याची पद्धत कळते आम्हाला. त्यातही अक्षरा सूर्यवंशी उजव्या ठरल्या. नाही तरी बी तुम्ही चिटिंगच केले. मला काय पटलेलं नाही. मम्मी ह्यांचं चुकीचं आहे. या समजांनी मॅच फिक्स केले. मी तुला सांगते, तुम्ही चिटिंग केले, हिनं मी चिटिंग केले, समजांनी चिटिंग केले. मी तुला सांगते मम्मी, माझं समजा बरोबर आहे. ह्यांनी उगाच खोटं सांगितलंय. आई तू उगा यांच्याशी वाद घालत बसू नका. मला माहित आहे का मॅच फिक्सिंग केली यांनी. चल माझ्यासाठी तूच येणार आहेस बाबू. मॅच येणार आहे. ऐकलं का? मॅच येणार आहे. चला मम्मी मी तुला सांगते ना, हे समजे मग ती समजी खोटाची माणसं आहेत. चिटिंग केले समजांनी. ऐक तू मम्मी माझं ऐक, मी तुला सांगते बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओंक्या, ते गोळाच्या डिलिव्हरीचं बघ आणि गोडाऊनचं ते कलरिंगचं काम बिम झाले का बघ, वायरिंग बिरिंगचं सगळं. कारण राहिलेलं माल सगळा गोडाऊनला नेऊन टाकायला लागेल म्हणताना म्हणजे चेक करेल. काळजी करू नको, डिलिव्हरीचं पण काम झालंय. गोडाऊन पण एकदम चकाचक आहे आणि वायरिंग एकदम ओके. मी येतो, जरा काम आहेत ते निपटवतो. हा ठीक आहे. चल. हॅलो. हा मास्तरीन बाई, अभिनंदन. ट्रक भरून अभिनंदन. ठीक आहे, अभिनंदन तुमचं. म्हणजे स्पर्धा जिंकला तुम्ही, आम्हाला माहित आहे. अहो तुम्हाला कसं कळलं? अहो मला खात्री होतीच. 3 राऊंड जेव्हा तुम्ही जिंकला का नाही तेव्हा मी म्हणलं स्पर्धा तुम्ही जिंकताय. सोडा एक मिनिट, मी एवढे राऊंड जिंकले हे कसं कळलं तुम्हाला? हे हलक्यानं काम नसते आपलं. इशे आर्ड करून ठेवला होता आपण. लाईव्ह मध्ये आपल्याला टेलिकास्ट होतं शिवानी वहिनींकडनं. विचारा की त्यासनी. त्यांना मी सांगून ठेवलं होतं प्रत्येक राऊंड नंतर आम्हाला खबरबात कळली पाहिजे म्हणून. अहो एवढं भारी वाटलं का नाही? लय आनंद झाला बघा, लय आनंद झाला. मी आता ओंक्याला म्हणलं मास्तरीन माईंचा विषय कसा आहे, ते पूर्वीच्या काळी कसं दरबारात लोक इडाबिडा उचलायचीत का नाही, तसं आहे तुमचं. एखादी गोष्ट मनावर घेतली की मग धरकाट काढताय तुम्ही. मग झेंडा लावल्याशिवाय घरला येत नाही, मोहीम पत्ते केल्याशिवाय.
नाही नाही लय भारी काम अहो एवढी मोठी स्पर्धा जिंकायचं म्हणजे काय साधा इशे नाही इशे हरड करून ठेवला सोडा तुम्ही. बस 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 केवढं कौतुक कराल. तर कौतुकासारखाच विषय आहे तर मी काय म्हणतो आता ते बक्षीस समारंभ असेल ना? हो आता सुरू होईल थोड्या वेळ. आई शपथ कसला भारी क्षण असेल हो त्यो. आई साहेबांकडनं तुम्हाला बक्षीस मिळणार, तुम्ही दोघी बी स्टेजवर. आई शपथ एक नंबर नाद खुळा योग म्हणायचं ती ह्याला. मी या लागलोय सोडा. नाही तुम्ही या नक्कीच या, पण स्पर्धेला आला असतात तर अजून बरं वाटलं असतं. होय हो मला बी यायचं होतं स्पर्धेला, पण आता काय करणार तुम्हाला म्हणलं का नाही अर्जंट काम लागलं. आणि ते कसं होतं इशे जरा ते ओंक्याच्या जीवावर टाकून चालणार नव्हतं एकट्यावर, त्यामुळे मला थांबायला लागलं. पण मला तुमची मिनिटाची बित्तम बातमी कळत होती सोडा, त्यामुळे मी तिथं असल्यावानीच होतो तुमच्या संग. पण आता बक्षीस समारंभाला वेळ ते हा आता सुरू होईल थोड्या वेळ. होय होय या लागलं. मी काय म्हणतो तुम्हाला कपडे बिडे बदलायचे आहेत काय बक्षीस समारंभासाठी? मग पाहिजे तर मी तिथे येतो काय, मग आपण दोघं घरला जाऊया, मग तुम्ही मस्त नवीन कपडे बिडे घाला, मग परत जाऊया की बक्षीस समारंभाला. नाही मी साडी आणली होती इथेच. आई शपथ बर 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 अशी आयडिया करताय म्हणजे तुम्हाला मी आमच्यावर कॉन्फिडन्स होताच म्हणा तुम्हीच जिंकणार म्हणून. हा नाही हो तसं नाही. नाही जिंकणार तर होताच थोडा तुम्ही. बरं चला येतो आम्ही टाळ्या वाजवायला. खरं सांग काय मी आता ढोल ताशा घेऊनच येणार होतो माहिती काय संघ, तर म्हणलं आता तुम्हाला ते आवडणार नाही आवडणार काय माहित नाही म्हणताना म्हणलं की रिक्षा घ्यायला नको, कॅन्सल करूया. बरं चला आजीचा बिलही फोन आलाय मागा तर ना, तिला बी कळवायला पाहिजे बातमी. ठीक आहे या लवकर या. आलो हे काय आलो टाम मध्ये आलोय निघालोच बघा. आलो ठेवतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.